छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज MIDC मध्ये सूर्यवंशी नावाचे कुटुंब राहते। या कुटुंबात नव्याने नवरी होऊन आलेल्या अर्चनाने तिचा नवरा घरातच जे काही करत होता ते पाहिले। त्यावेळी नवऱ्याने जे सांगितले त्यावरून तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि यातून तिने पुढे जे काही केले त्यामुळे सर्वांना धक्का बसला। या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। जालना येथील अर्चना चंदू नबिसरे यांची देविका नावाची मुलगी वयात आली म्हणून तिला मुलगा पाहण्याचे कार्यक्रम सुरू झाले। देविकाला सासरकडे कोणत्याही प्रकारचे कष्ट अंगावर येऊ नये म्हणून नबिसरे कुटुंब चांगले ठिकाण शोधत होते। मुलगा शोधत असताना त्यांना छत्रपती संभाजीनगर परिसरातील वाळूज MIDC मध्ये एक मुलगा असल्याचे समजले। वाळूज येथे राहणारे सूर्यवंशी कुटुंबामध्ये 2 मुले आणि त्यांची आई होती आणि त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते। अशा प्रकारे सूर्यवंशी कुटुंबाचा कारभार होता। देविका ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबातील सदाशिव नावाच्या मुलाला पसंती देण्यात आली। सदाशिवला देखील देविका पसंत पडली होती, त्यामुळे दोन्ही घरच्या लोकांकडून लग्नाला होकार देण्यात आला। त्यानुसार दोन्ही घरच्या लोकांची बोलाचाली झाली आणि 8 मे 2021 रोजी देविका आणि सदाशिव यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या। देविका हिच्या घरच्या लोकांनी लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची काही कमी पडू दिली नाही। जे काही देता येईल त्यामध्ये हात आकडता घेतला नाही। सासरकडून भरपूर काही मिळत आहे, त्यामुळे सदाशिव हा आनंदी होता। त्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंबाने देखील देविकासाठी सोन्याचे दागिने केले। त्यांनी देखील घरातील शेवटच्या मुलाचे लग्न आहे, त्यामुळे मागे पुढे पाहिले नाही। आता देविका ही सदाशिवची बायको झाली होती। लग्नाच्या पहिल्याच दिवशी देविका सासरी पोहोचली। अतिशय चांगल्या पद्धतीने जाऊ असलेली करिश्मा हिने देविकाचे स्वागत केले। घरात देविकाच्या स्वरूपात लक्ष्मी आली आहे असे सर्वत्र सूर्यवंशी कुटुंब बोलत होते। घरातील वातावरणातील आनंद पाहून देविका हिला सुद्धा आनंद झाला होता। मनासारखे सासर मिळाल्याचा तो आनंद होता। आपल्या घरात जरी 4 सदस्य असले तरी किती प्रेमाने वागत आहे याचा अनुभव देविकाला येऊ लागला होता। लग्नाचे काही दिवस निघून गेल्यानंतर देविकाची माहेरी येती जाती झाली आणि त्यानंतर सदाशिव याचा स्वभाव समजून घेण्यासाठी देविकाला खूप वेळ लागला। जो काही सदाशिव याचा स्वभाव होता तो किती वाईट आहे याचा प्रत्येक क्षणाला देविकाला अनुभव येऊ लागला होता। घरात जे काही चालते ते सर्व करिश्माचे चालते, मला घरात कुठे जागा आहे का नाही असे देविका सदाशिव याला विचारू लागली। सदाशिव आणि देविकाचे लग्न होऊन काहीच महिने झाले होते। दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली नव्हती तरी दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली, कारण देविकाला तिच्या हक्काचं काहीतरी पाहिजे होतं। सदाशिव आणि सूर्यवंशी कुटुंब देविकाला समजावून सांगत होतं, तू घरात नवीन आहे, घरातील वातावरणाचा सर्व अंदाज घे, त्यानुसार तुला सर्व काही कळेल अशी समजूत घरातील लोक काढत होते। नवीन लग्न झाल्यामुळे देविका घरच्या लोकांमध्ये मिसळून वागत नव्हती, त्यामुळे जोपर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव कळत नाही तोपर्यंत देविकाच्या काही गोष्टी लक्षात येणार नव्हत्या। लग्नाचा 1 वर्षाचा कालावधी निघून गेला। सदाशिव हा काम करण्यासाठी जायचा आणि देविका ही घरात असायची। घरामध्ये जाव असलेली करिश्मा असायची, त्यामुळे देविका आणि करिश्मा यांच्यामध्ये बोलणे चालायचे। ज्या पद्धतीने करिश्मा ही सदाशिव याच्या बाबतीत जे काही बोलत होती ते सर्व देविका समजावून घेत होती। सदाशिव हा स्वभावाने खूप चांगला आहे, तुझ्या आयुष्यात तो काही कमी पडून देणार नाही, त्यामुळे त्याची काळजी घेत जा। घरातील ज्येष्ठ व्यक्ती काहीतरी समजावून सांगत आहे, त्यामुळे देविका सर्व समजून घेत होती। घरात वर्षभरात जे काही भांडण सुरू झाले होते त्याला कुठेतरी आळा बसू लागला होता। एका भांडणाला आळा बसत असताना आता सदाशिव याचे लग्न होऊन 1 वर्ष झाले होते। रात्री देविका झोपी गेली की सदाशिव हा उठायचा आणि शेजारच्या खोलीमध्ये जायचा आणि काही वेळानंतर पुन्हा तो देविकाच्या शेजारी येऊन झोपायचा। जे काही चालू होते त्याची देविकाला काहीच कल्पना नव्हती, पण ज्या पद्धतीने करिश्मा सदाशिव बरोबर वागत होती त्यावरून तिला ही बाब खटकत होती, पण तिने करिश्माला या नात्याबद्दल कधी विचारले नाही। लग्न होण्याच्या अगोदरपासून करिश्मा आणि सदाशिव याचे अनैतिक संबंध चालू होते, ते लग्न झाल्यानंतर देखील चालू होते।
फक्त ते कोणाला माहीत नव्हते. त्यामुळे सर्व काही शांतीत चालू होते. देविका सकाळी उठल्यानंतर आपल्या कामात गुंतून जायची. सदाशिव हा देखील उशिरा उठून रात्री काय झाले याचा विचार करत नव्हता. जे काही चालू होते ते अत्यंत विचित्र स्वरूपाचे होते. नवीन लग्न झालेली बायको बरोबर असताना सदाशिव हा करिश्मा बरोबर रात्री कार्यक्रम उरकायचा. शेवटी बायको घरात असेल तर प्रत्येक गोष्टीची तिला माहिती होण्यास वेळ लागत नाही. काही दिवसाचा आनंद सदाशिव याने घेतला होता, पण आता या अनैतिक संबंधाचा भांडाफोड होण्याची वेळ आली होती. काही गोष्टी देविकाच्या नजरेसमोर घडत होत्या, मात्र ती दोघांनाही काही बोलत नव्हती. एक दिवस असेच संध्याकाळच्या सुमारास देविका झोपी गेली असताना तिचा नवरा रात्री उठून बाहेर गेल्याचे तिच्या लक्षात आले. रात्रीची वेळ आहे, त्यामुळे बाथरूमला गेले असतील असे देविकाला वाटत होते. बराच वेळ झाला तरी सदाशिव हा परत येत नाही हे जेव्हा देविकाच्या लक्षात आले, त्यावेळी तिने बाहेर जाऊन पाहिले. त्यावेळी शेजारीच करिश्माची खोली होती. त्या ठिकाणी काहीतरी आवाज येत असल्याचा देविकाच्या लक्षात आला. दरवाजाच्या फटीतून तिने पाहिले असता आतमध्ये जो काही कार्यक्रम चालू होता तो तिला दिसला. सदाशिवच्या बाबतीत सभ्यता सांगणारी करिश्मा तिच्याबरोबर कार्यक्रम उरकत होती. देविकाच्या डोळ्यात विचारांचे काऊर माजले. ती तात्काळ तिच्या रूममध्ये गेली आणि झोपी जाण्याचे नाटक केले. काही वेळातच सदाशिव हा आला आणि देविकाच्या बाजूला झोपी गेला. सकाळ होताच देविकाने उग्र स्वरूप धारण केले. पहिल्यांदा करिश्माला पकडले. जे काही सदाशिव बरोबर चालू आहे ते मी पाहिले आहे, जे काही चालू आहे ते बरोबर नाही, पुढे देविका बोलली आणि सदाशिव याला झोपेतून उठवले. तुम्हाला संसार माझ्याबरोबर करायचा आहे की करिश्मा बरोबर? देविका जे काही बोलत होती त्यामुळे सदाशिव घाबरला, कारण त्याने केलेले कर्म देविकाने पाहिले होते. काही वेळातच घरातील गोंधळ पाहून सासू गोंधळात सहभागी झाली. ज्या पद्धतीने देविका सांगत होती ते सर्व त्यांनी समजून घेतले. तरी देखील देविका शांत होत नाही हे सदाशिवच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने देविकाला मारहाण करायला सुरुवात केली. करिश्मा बरोबर जे काही चालू आहे ते जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारची धमकी सदाशिव याने देविकाला दिली. त्यामुळे देविका शांत झाली. त्यानंतर बरेच दिवस करिश्मा आणि सदाशिव यांचे कार्यक्रम चालू होते. देविकाचे तोंड जरी शांत केले असले तरी ती मनातून शांत नव्हती. तिने हे सर्व सासूला थांबवण्यासाठी विनंती केली, पण सासूने देखील तू हे कोणाला सांगू नको, जे चालू आहे ते असे सहन कर, अन्यथा तुला माहेरी सोडायला सांगेन. देविका सासूचे हे शब्द कानावर पडल्यानंतर शांत झाली. माहेरी ताण नको म्हणून 6 नोव्हेंबर रोजी तिने हे सर्व पाहणे अवघड असल्याचे असे म्हणून जगाचा निरोप घेतला. आता जेव्हा ही खबर माहेरी कळाली त्यावेळी माहेरच्या सर्वच लोक धावून वाळूज या ठिकाणी आले. जे काही झाले ते भयंकर स्वरूपाचे होते. त्यामुळे देविकेची आई अर्चना चंदू नबिसरे यांनी देविकाच्या सासरचे लोकांचे कारनामे देविका सांगत होती. त्यामुळे जे काही झाले ते सासरच्या लोकांमुळे झाले. त्यामुळे त्यांना जेलची हवा खाऊ घातली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.